एक मोठी बातमी आपल्या समोर येते। बारामती आणि राहुरीच्या रिंगणात काँग्रेसची एंट्री। पोटनिवडणूक लढवण्यास पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। मित्र पक्षांसोबत चर्चेनंतर नावांची घोषणा। राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेत दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे। पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येते आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून स्थानिक पातळीवरील समीकरणांचा आढावा घेण्यात आला आहे। इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्ष नेतृत्व योग्य उमेदवार निवडण्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांची चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली आहे आणि या निर्णयामुळे बारामती आणि राहुरीतील राजकीय लढती अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून महाविकास आघाडी जागावाटप आणि रणनीतीबाबतही पुढील घडामोडींना वेग येणार आहे। नमस्कार, मी वैभव रघुनाथ बुरुंगले, युवक काँग्रेस अध्यक्ष बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। ही जागा महाविकास आघाडीतर्फे खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट साहेब पहिल्यांनी लढवली होती। महाविकास आघाडी असताना पण सुप्रियाताई सुळे यांनी स्टेटमेंट दिलेले आहे की आम्ही ही जागा निवडणूक लढवणार नाही। त्याच्यामुळं आमच्या पक्षश्रेष्ठी हर्षवर्धन सपकाळ साहेब, वडेट्टीवार साहेब यांनी ही निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने लढवणार नाही असे डिक्लेअर केल्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक ही काँग्रेस लढणार आहे असं निश्चित झालेलं आहे। तरी आमच्या काँग्रेस पक्षातर्फे काही इच्छुक उमेदवारांनी मुलाखती काल दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही मुलाखत घेतलेली असून काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार देईल तो उमेदवाराच्या पाठीमागे सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ठामपणे उभे राहून ही काँग्रेस पक्ष ही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई।